आम्हाला जीवनामध्ये अशक्य ती गोष्ट शक्य करायची दानत जगाच्या मालकाच्या नामामध्ये आहे, हे सामर्थ्य सांगायचा प्रयत्न करत आहे. घेतला नामचिंतनाचा अट्टहास, पडलेली पदरात सेवा, अकनिर्णम सप्ताह डिग्रस, त्यातली आजची 4थ्या दिवसाची सेवा माझ्या पदरात पडली. माननीय श्री चक्रधरदादा गुलाबरावदादा पौळ यांच्या मामांच्या माध्यमातून घातलेला नामचिंतनाचा गोड अट्टहास, हा तोच महाराष्ट्र आहे. हा तोच महाराष्ट्र आहे जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत, त्याच महाराष्ट्रात सत्यात नाचणारी सुद्धा पोरं आहेत. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे यशाच्या पलीकडे माणसाला अंधकार डोळ्यासमोर साठवून आयुष्याच्या बर्बादीकडे नेणारे मार्ग सुचतात. त्याच महाराष्ट्रात यश मिळूनही भगवंताच्या मार्गाकडे चालणारी माणसं आहेत. हा तोच महाराष्ट्र आहे. भाग्यवान माणसं आहेत आम्ही. मी कौतुक करते मामांचं. आता बसलेले काय काय म्हणतात, पाकिट त्यांनी दिले, कौतुक करावंच लागत असते. त्यातली मी नाही रे. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाहीये, पण त्यांनी गावामध्ये सप्ताह ठेवला, कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे. हे फार महत्वाचं. डिग्रसकर, टाळ्या वाजव वाटले तर प्रेमानं वाजवीत जा. तुम्ही वाजवताय पण माझ्यावर उपकार करताय. दर घे, दर घे, आली बाई आमच्या गावात, दर घे, टाळी घे, दे दे घे, दान करताय बेकाराला. प्रेम दाखवा की. और कैसा होता ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे. एवढं बोलून सुद्धा पाठीमागच्या 2-4 धटकुल्यांनी वाजवलीच नाही. त्यांना माझी जिरवायची. ती कीर्तन झालं मित्राला म्हणणार, एवढी पोरगी म्हणत होती टाळ्या वाजव, अख्ख्या मंडपानं वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. दादा कशाचं करता कधी कधी कळत नाही बरं का. अभिमान करावा शिथिळ मात्र आपल्याकडे ज्ञान नाही, सामर्थ्य नाही, आणि अभिमान करावा एवढी ताकदही आपल्यात नाही. त्यामुळे विनंती आहे, थोडंसं सावध राहूया आणि विषयाकडे येऊया. गुरु नामचिंतनात त्रास मामांच्या माध्यमातून कडक द्यावा. त्यांच्या माध्यमातून माझ्या पदरात पडला, माझं भाग्य समजतं. रामेश्वर दत्तांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आली. जयराम महाराजांच्या नियोजनातून थाटलेला गोड अट्टहास, सर्व गुणवंत मंडळी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग वादक, लहान लहान लेकरं. तुकोबारा म्हणले, वयाच्या 22व्या वर्षी मला परमार्थ कळला. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जर जगद्गुरु तुकोबारांना वयाच्या 22व्या वर्षी परमार्थ कळत असेल आणि त्याच्या अगोदर जर ही लेकरं टाळ घेऊन कीर्तनात उभं असतील, तर हे सामर्थ्य ज्ञानोबा माऊलींचं. लेकरांवर आशीर्वाद आहे त्यांचा. हे लेकरं उभा आहेत, चरणावर मस्तक आहे त्यांच्या. सर्व सांप्रदायातील वरिष्ठ मंडळी सगळ्यांच्या चरणावर मस्तक आहे. पडलेली सेवा बुद्धीच्या कोतीप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न आहे. पण अभंग सोडवावी इतकी आमची लायकीच नाही. अभंगच आम्हाला सोडवतात ही सत्यता आहे. फार गोड चिंतनी अट्टहास आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, देवा आयुष्यभर जे जगाच्या मालकाने मांडून ठेवलंय ते बदलायची ताकद ही मापक अपेक्षा आहे. आजपर्यंत आम्ही ऐकलंय संसार दुःखाचा आहे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, संसार दुःखमुळं. कारण आम्ही गीतेमध्ये ऐकलंय, ऊर्ध्व मूल मदशाक्कम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णान्यस्तम वेदस वेदवीत. संसाराचं झाड उलटंय. जमिनीत पंध्या आकाशात मुळं, याची फळप्राप्ती होणार नाही. तुम्ही म्हणताय सर्व सुकृताचे फळ मिलाहीन. कितपत योग्य आहे किंवा कसं शक्य आहे? जर तुमचं बोलणं योग्य आहे कारण तुम्ही खोटं बोलणार नाही, तर हे शक्य कसं आहे हे सिद्धांताने सिद्ध करून दाखवा, युक्तिवादही सांगा. ज्ञानोबा म्हणले, काही नाही, जाईन गे मायत या पंढरपुरा. अहो पण संसार सुखाचा करायचा म्हणताय जो मुळात दुःखाचा आहे. तेषाहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवमीन चिरात पार्थम या विष्ट चेतसाम. हा भवरूपी तरलेला संसार यातून तारायचं म्हणताय, तेही पूर्ण सागरच गोडा करायचं म्हणताय. बरं सामर्थ्य काय? रावणाकडे भरपूर सामर्थ्य, पण रावणाच्या 3 अपेक्षा पूर्ण झाल्याच नाही. रावणाच्या 3 मागण्या होत्या. स्वर्गाला सडी लावणे, सोन्याला सुगंध आणणे, खरा समुद्र गोडा करणे. लक्षात ठेवा, स्वर्गाला सडी लावणे, खरा समुद्र गोडा करणे आणि सोन्याला बोलत जा. डिग्रजकर बोलत जा. वाटलं तर कीर्तन जर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटायलंय कीर्तनाला कमी मातीला जास्त आलायत महाराजांच्या. थोडा आनंद ठेवा की चेहऱ्यावर. काय वाटोळ केलंय मी तुमचं, होय माय बाप? थोडं हसं काही हरकत नाही बरं का. या विषयाकडे बोलत जा दादा, बोलत जा. किती अपेक्षा? किती अपेक्षा? 3. कोणाच्या? रावणाच्या. स्वर्गाला सडी, सोन्याला सुगंध आणि खारा समुद्र गोडा. शक्य आहे का? मग संसार सुखाचा करायचा शक्य आहे का? पण झाला ना, झाला ना. द्वारकेचा राणा संसारही सुखाचा करायची ताकद आहे. अहो जर रावणाचं पूर्ण नाही झालं, बरं रावण भक्त नव्हता का? रावण श्रीमंत नव्हता का? रावण सत्ता नव्हती का त्याच्याकडे? रावणाकडे सामर्थ्य नव्हतं का? अधिकार नव्हता का? रावणासारखा शिवभक्त असता काय झालं नाही. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे रावणाची शिवभक्ती. अहो काय शिवभक्ती सांगावी महाराज. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमवतो शिवपिंडीला व्हायचा.
17 ते 18 तास रावणाच्या फक्त एका दिवसाच्या पूजेला लागायचे. 17 ते 18 तास दिवसातली तो पूजा करायचा. 24 तासातले 14 माणसं पूजेत सामान हाताखाली द्यायला. रोज 1000 कमळ. चुकून एके दिवशी 999 भरले. पूजेतनं उठला नाही. स्वतःचं शिर कापलं. 1000 शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त. तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या. मग ज्ञानोबा तुम्ही भक्त आहात हे कशावरनं? ज्ञानोबा म्हटले, मी ज्ञानदेवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा. मी वैष्णव आहे. कारण वैष्णवांची काय व्याख्या करतो आम्ही? वैष्णव जन तो तेने कहिये, पीड पराई जाणीजे. आणि ज्ञानोबाला तितकं मोठं मन कोणाचं आहे? जय खळांची व्यंकटी सांगतया सत्कर्मरती वाढो. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. का ग डिग्रसच्या माय मावल्या? बरोबर आहे का? अगं तुम्ही तरी बोला. माझ्या हाय म्हणून तरी बोला ग. अगं बोला. तुम्ही बोलत नाही असं नाही ग. तुम्ही बोलायला लागल्या अख्या गावाला कळतं कोणाची सून भांडत एवढं बोलत अगं माय तुम्ही. फक्त इथं बोला. बोलत जा माय. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर आहे? 17 ते 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर आहे का? तुमच्या गावाशेजारी नदी आहे का दादा? आहे का? आहे का? नदीला पाणी आहे का? नाही का? मरण इतकं मग कोरडे नदीत मला नेऊन टाका. पण बोलायला का तुम्ही? हा ना. इतकी विचित्र बसल्यात. तू बोल मी आहे. तू बोल. मी बसलोय ना. तू बोल. मी ऐकतो तुझं. तू बोल ग. बसलोय मी. बोल. तू बोल. अरे इतकं का उपकार करताय? तुमचा परमार्थ कसा आहे माहिती आहे का? 20,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. मी म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय, काय मन मोठं म्हणावं माणसाचं. 20,000 लोक खाऊ घातली. शहराचा म्हणतात ताईला नका वरडू दे ना. काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवली ती. काय अरे त्याने कसं काय करीन? तो करतो हे बघ ना दाद्या. अरे करणारा महत्वाचा आहे ना. पैसा लई जणाकडे रे या जगात. पैसा नाही असं कोणीच नाही. या कलियुगात पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळले. विनोद कळला सुद्धा माणूस जरा स्तब्ध लागतो आहे की नाही या विषयाकडे. अवघड अवस्था आहे आमची. पैशाचं काय घेऊन बसलंय? सगळ्याकडे पैसा आहे. अख्खी 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची आहेत. बरं का? डिग्रसचे मायबाप ए धोंड्याचा मायना 7 कोटी. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं. अहो भाद्रपद गेला, कार्तिक आला तरी स्टेटस ठेवतोय लाडाचा जावई गेला. अरे कवर अरे कार्तिक आला रे आता तरी भास्कर. कंटाळा तुमचे स्टेटस बघून बघून आम्हाला. आणि काय विनंती आहे माझे मायबाप. पैसा एका घराची चौकट 22.5 क्विंटल. दुसऱ्या रामायणामध्ये वर्णन आहे. एका रावणाच्या एका घराची चौकट 22.5 क्विंटल. एका घरात 200 ते 300 चौकटी. अशी 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख तू अक्किलंका सोन्याची. तिथेच कोटी देवबंदी घेण्यात नवग्रहाच्या पायऱ्या. कुबेर राखणीला गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य या विश्वातलं आहे. नाही तुमच्या टाळ्यात काहीतरी प्रॉब्लेमच आहे. नाही होईल होईल येईल. वेळ आल्यावर आपणही वाजवाल. काही विषय नाही या विषयाकडे. असं रावण आहे रे तो. सत्ताधीश आहे. पर ताकद नाहीये का? 3दा कैलास हलवला बाबाने. कितीदा? 3दा. तुम्ही म्हणसाल यांच्यात ताकद आहे. ज्ञानोबरात काय ताकद आहे? उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाती हो. 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 भरिल ध्वज तिन्ही लोकवारी. भरिल ध्वज लोकवाणी. ऐसी चराचरी कीर्ती जाती. ऐसी चराचरी कीर्ती जाती. हे उभारला ध्वज तिन्ही लोकावरी. उभारला ध्वज तिन्ही लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाती हो. ऐसी चराचरी कीर्ती जाती. ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. तुम्ही लग्न काही विचार करू चिट्याचा. तुमचं कीर्तन सुटतं चिट्याकडे येतो गुन्हा. तुम्ही फक्त कीर्तनाकडे लक्ष द्या. हे आमच्यातले हे काय अवघड नाही. हार घालणाऱ्याची नाव आहेत फक्त त्याच्यात. म्हणलं बेट बरोबर मला घेऊ. लोक लय अवघड आहे ती. लोक आक कीर्तन
म्हणा चिठी देतो चिठी. गप्प आहे बाबा तू अख्खं कीर्तन सोडशील आणि चिठीवर येऊन बसशील. लोकांचं भंगार काम आहे, लोकांच्या नाडी. लोकांसमोर आता पारदर्शकच राहावं लागणार आहे, ट्रान्सपरंट. चल हे तर हे नाही तर नाही. लोकांचं लय अवघड झालंय. या कलियुगात वरतीत नाचणारी पोनी शाणी आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. ही नजर आहे लोकांची. अरे वा, मानलं पाहिजे मायबाप तुम्हाला. अरे तुमच्या पोरी अर्धनग्न होऊन वरातीत नसतात. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणात त्यानं माळ घातली तो महाराज. अरे त्याला चावण म्हणून घातली. येडे आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. परंपरेचा काही भाग येतो की नाही. या विषयाकडे या. मग आम्ही विचारलं, सत्ताधीश श्रावणही होता. सत्ताधीश ज्ञानोबाराई ताकद रावणातही होती. मग आमची ताकद रेड्यामुखी वेद बोलविले. अजून काय ताकद पाहिजे तुम्हाला. अंगी आईसे बळ रेडा बोले. बर श्रीमंती जयाच्या द्वारी जयाची है द्वारी सोन्याचा पिंपळा. जयाची है द्वारी सोन्याचा जयाची है द्वारी सोन्याचा पिंपळा. जयाची है जर दारात एवढं झाड आहे, विचार करा त्यांच्या घरात किती झाड असेल, किती संपत्ती असेल. इतकी श्रीमंती, एवढी सत्ता आहे. ज्ञानाचं ज्ञानोबराय. ज्ञानांचं काय घेऊन बसला. भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबराय म्हणावं. वाक्य लक्षात घ्या, गांभीर्याने घ्या. जगाच्या मालकापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबराय म्हणावं. सुत्ता. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष लागतात. बरोबर आहे. विषयाकडे आला, फिरत जा पण येत जा. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष लागतात किंवा 17-18 वर्ष तरी लागतात. पोरीची वृद्धिंगत झाल्याशिवाय पोरगी लेकराची आई होऊ शकत नाही. शरीर वृद्धी व्हावी लागते. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय सामर्थ्य असेल विचार करा. विश्व माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. आणि सामर्थ्य जगाचा मालक ज्यांच्यात विसाव्याला जातो. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. ते ज्ञानोबरायांचं दार आहे. काय सामर्थ्य हो. रावण कमी आहे का ज्ञानात. पुराण, शास्त्र, उपनिषद पाठ आहेत रावणाचे. रावण, लंका कोणाची. बिका पाटलाची. अहो मग लंका कोणाची. लंका महादेवाची. कोणाची. महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय महादेवानं. इतकं ज्ञान प्रगल्भ त्यांचं. वास्तुशांतीची पूजा करायला कुणाला बोलवलंय. रावणाला. कुणाच्या वास्तुशांतीच्या पूजेला. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला. प्रगल्भता विचार करा. जगाचा मालक ज्याला बोलवतोय पूजेला त्याचं ज्ञान काय असेल. ते रावणाने अशी पूजा मांडावी, असे मंत्र उच्चार करावे. इतके शुद्ध आणि स्पष्ट उच्चार बघून महादेवानंही म्हणावं वा काय उच्चार आहेत. त्या जगाच्या मालकानं कौतुक करावं. कौतुक जगाच्या मालकानेच करावं. तयाचा हरिक इतकंच गोड आयुष्य असावं. नाहीतर विचित्र काम आहे. आम्ही करून काय होणार नाही. जगाच्या मालकानं कौतुक करावं. आणि माझी विनंती आहे, तुम्ही फक्त कर्म सत्य करा. या सत्याचं कौतुक जगाचा मालक सुद्धा करत असेल हा विश्वास आहे माझा.
मी नाही, तोंडचं कोण सांगताय? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. त्याचं कीर्तिमुख नारायण असतो, आम्ही नाही. विषयाकडे या. मग काय सांगायचं मायबाप? असा रावण, अशी पूजा मांडली. देव म्हटले काय सुंदर पूजा मांडलीस रावणा. आधी शिव कसा आहे? नाथबाबा सांगतात शिव भोळा. म्हणे भोळा काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला, बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. रावण म्हणला देवा एवढाच फूळ काय द्यायचं, तर अख्खीच लंका द्या. होती कोणाची? झाली कोणाची? टिकली का? अहंकार. आपलं काय टिकणार आहे मायबाप? चला मग ज्ञानोबरायांचं टिकलं का? आजही आहे, उद्याही असणार आहे, चंद्र सूर्य तोपर्यंत असणार आहे. लक्षात घ्या. मग सगळंच रावणाकडे होतं, तरी रावणाच्या 3 अपेक्षा का पूर्ण झाल्या नाहीत? अमापक अपेक्षा आहेत. केल्या असत्या पूर्ण, लागली असती स्वर्गाला शिडी, काय झालं असतं? आपल्यासारखी भजनं करून मिली असते ना, आपण वर गेलो की आपल्याला पिदाड्यानं खाली ओढला असतो, दुसऱ्याला धरून उतार उतार खाली खाली उतार, मला जाऊ दे वर रा, उतार खाली उतार, मला वर जाऊ दे. शिडी लावल्यावर आपलं काय खरं राहिलं असतं? पाप पुण्य राहिलं, सत्य असत्य राहिलं. बरं ठीक आहे, शिडी मरू द्या. आणायचं सोन्याला सुगंध, एवढा काय फरक पडला असता? एवढी रावणाने तुमची भक्ती केली देवा, करायच्या 3 अपेक्षा पूर्ण. आणायचं सोन्याला सुगंध. अहो तुम्ही मागता ना, तुमचं नाव घेतलं की सगळं होतं. अहो मग आणायचं ना सोन्याला सुगंध, काय फरक पडला असता? सोन्याला सुगंध आणला असता, चोराला हुंगून कळलं असतं सोनं कुठे. चोर किती वाढले असतात. बरं ठीक आहे, जर हे नाही, अहो खारा समुद्र गोडा केला असता, लोकांना पाण्याची परेशानी झाली नसती. पण खारा समुद्र गोडा केला असता, पाऊस पडला नसता. पाऊस पडतोय त्याचं कारण बाष्पीभवन आहे. सरळ पडलं जेव्हा बाष्पीभवन जाऊन चिटकतं ना, तेव्हा त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि मग पाणी पडतं. भूगोल शिकलोय आपण सगळे. बाष्पीभवनाशिवाय पाणी पडत, पाणीच पडलं नसतं, मग तर जगलोच नसतो. मग हे अमापक आहे. अहो मग जसं हे अमापक आहे तसं हेही अमापकच आहेत की. सांगा काय केलं असेल आयुष्यातून? एका पायावर उभं राहून तपश्चर्या, वनात जाऊन न लगती साया सजावे, कसं काय? मग उपास तपास, तब्येतीकडे जाऊ नका माझ्या पोरींनो. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी. काय काय माणसं तोंडावर म्हणतात तुम्ही टीव्हीतले चांगले दिसतं, समोर लय किरकोळ आहे म्हणून. अरे ते असत्य आहे, हे सत्य आहे. मग काही नाही रे. दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, गळ्यात माळ आहे, कपाला गंध आहे, भगवंतावर श्रद्धा आहे, स्वतःवर विश्वास आहे, आई वडिलांचे पुण्यही आहे. फक्त मुखात त्याचं नाम आहे. आम्ही त्याला आमच्या मनात जागा दिली. आज प्रत्येकाच्या मनात आमच्याविषयी त्याने जागा निर्माण केला. विश्वाच्या नाथाची कृपा म्हणायचं. फक्त आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवत आहे. सर्व सुकृताचे फळ मिळाही. अजून काय? फक्त जाई न गे मायेत या पंढरपुरा. फक्त पंढरीची वाट धरल्यामुळे जर जगाचा मालक संसार सुखाचा करत असेल तर सामर्थ्य किती. आमच्या पुढीला हेच कळलं नाही रे. कुठल्या बेसिसवर तुम्ही देव मानत नाही मला कधी कधी कळत नाही. आयुष्यातून एकदा ज्ञानेश्वरी वाचा, नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही कळू द्या. एक बोट फक्त ज्ञानेश्वरीला रोज फिरवा. आयुष्यभर माझा स्वतःचा अनुभव आहे. किती खटनट असला क्षणजणे माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या संजीवन समाधीवर मस्तक अगदी आत्मीयतेनं ठेवलंय ना. माझ्या आईनं त्याच्या माथ्यावर यशाच्या रेषा रेखाटल्याशिवाय सोडलं नाही. हा विश्वास माझा आहे. आज मामांनी एवढं सुंदर सप्ताह केलं. महाराष्ट्र नामांकित कीर्तनकार गायक वादक इथं बोलवले. आज याचं फळ त्यांना भेटल्या शरणार नाही हा माझा विश्वास आहे. कारण जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा आहे. जिथे कीर्तनाची जागा आहे जगाचा मालक तिथं उभा असतो. फार आणि सोपं नाही रे एवढं. आणि सप्ताह वगैरे करायचं एवढं सोपं नाही वाटत. वाटतं तेवढं सोपं नाही राहिलं आयुष्यात. फार त्रास आहे. तुम्हाला काय वाटतं? एवढा जरी गोड सप्ताह केला अख्खी भावकी चांगली म्हणून 2-4 तरी खोट बोलणारच. त्याचं काय असतंय? पैशाचा उता आलाय, लोकांचं खायचं लोकांना द्यायचं. त्याचं काय असतं? लोक आहे ते. तुम्ही काही केलं तरी लोक नाव ठेवणार आहे. अरे तुम्ही गोरी बायको केली तरी लोक म्हणतात बाबा याला बरी दिली. आणि तुम्ही काळी बायको केली तरी म्हणतात आई ग यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहता का? लोकांचं लय अवघड आहे. दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. अरे स्वतःचा अनुभव आहे, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेवळाट होते, नुसतंच उभं राहिलं त्याला काही काळा होती वे. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेलतो कीर्तनाला येत तर काय नाही जातीला पण नाचू नाचू जिरी होती. मग करू काय? मारतो का कडू? अरे कसं तरी जगू द्यात जा. अरे चल आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो.
जगाचा मालक पाठीशी आहे ना. लोकांनी नाव ठेवून काय होणार आहे दादा. मामा जगाचा मालक तुमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोनदा मरता मरता वाचले. भगवंताच्या कृपेचं फळ आहे, दुसरं काहीच नाही. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. काळजी करू नका. पती लक्ष्मीचा जाणत आहे. मागे पुढे उभा आहे. संभाळीत आलिया घात निवाराया. मग घालून या भार राहिलो. मग अवघाची संसार सगळं एकच झालं ना. जर मी भार घालून निवांत आहे. फक्त विनंती एवढीच आहे, माझ्या एकट्याचा संसार सुखाचा करायचा. अवघाची संसार सुखाचा केली ग. 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 काशी वनारशी द्वारका मथुरा गोकुळ जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपण देव होय गुरु. बर प्रेमळ किती माझा विठ्ठल. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या बापाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवू नये. काय प्रेम म्हणायचं माझ्या पंढरीला. का पंढरीला जाऊ नये. अहो इथे भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. यग यग विठाबाई माझं पंढरीचं आई. काय जणाई वर्णन करतात महाराज. देवा तुझ्या जागीच सगळं तर कशाला फिरायचंय. न लगती साया सजावे देवाची द्वारी उभा क्षण भरी. आता हरिपटा इतकं किचकट काही नाही. हा देवाच्या द्वारी भक्षणामध्ये तेने मुक्तिचारी साधी आल्या. साधी आल्या भूतकाळ आहे हा. साधल्या गेल्यात त्या. साधायच्या नाही आहेत आपल्याला. मग आम्हाला साधायच्या नाही. मग कशाला म्हणताय. याचा अर्थ भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं नाही. भगवंताच्या दारात, कारण आपण संसारिक माणसं आहे. अदश्रवण अनुसंतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला आहे. आपल्याकडे कदा यदा कदाचित एवढं सामर्थ्य नसेल की आपण भगवंताच्या दारात जाऊन फार काळ थांबू शकू. सामर्थ्य नाही ना, कारण तेवढी स्तब्धता नाही आहे. मग ज्ञानोबरायांचं वर्णन आहे. तुम्हाला भगवंताच्या दारात थांबायचे. क्षणभर थांबून 4 मुक्त्या साधतात असं नाही. तुम्ही क्षणभर जरी थांबलात 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. याला हरिपाठ म्हणायचा. क्षणभर थांबा. द्वारकेचा राणा मग अवघाची संसार. जर जगाचा मालक घरी आहे तर संसार सुखाचा आहे. एकट्याचा आहे का त्रैलोक्याचा आहे. बरं ताकद आहे उभारीला ध्वज. ज्ञानोबरायांकडे ताकद आहे. कारण ज्ञानोबराय म्हणतायत ते, पण ज्ञानोबराय कोण आहे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. महाविष्णूचा सखा माझा. ज्ञानोबराय जगाच्या मालकाचा अवतार नाही, जगाचा मालकच आहेत. जगाची मायाच आहेत ते. थोडं विषयाकडे या. कसं काय शक्य आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अगदी तुमच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही. अनगड शहा नावाचा एक फकीर रामेश्वर शास्त्री तुकोबारांचा अपमान करून घरी जात असताना एका नदीमध्ये स्नानाला थांबले होते. अनगड शहा त्यांच्या समोर झोळी घेऊन गेला. ज्ञानाच्या अहंकारामध्ये रामेश्वर शास्त्री ज्ञानीवर का. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद ज्यांच्या मुखत गत आहे त्यांना रामेश्वर शास्त्री म्हणायचं. सोपं होतं ज्ञान त्यांचं. आपल्यासारख्यांनी फक्त ऐकायचं, करायच्या भानगडीत पडायचं. कारण आपण 40 वेळा हरिपाठ पाठ केला ना, आपल्याला कोण म्हणलं की ना घ्याई ना, आपण म्हणतो न गे तुम्ही पुढे म्हणा, मी मागे म्हणतो पुढं माझं गत्त आहे. आपण त्यातलं गवाळ आहे. आपल्याच्याने शक्यच नाही रे दादा. आपण आजही हरिपाठ पुस्तक घेऊनच म्हणतोय. त्याच्यामुळे आपल्याला आजही नामसंकीर्तन साधनं पैसा पेन वैष्णवांची जोडी यात गोंधळ उडतोच. आणि हरिपाठ ऐकायला जेवढं सोपं आहे तेवढं सोपा हे बघा. नीट ऐका. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षमा मी देईन पांडुरंगे. क्षम किंवा क्षेम
क्षम म्हणजे आलिंगन. संस्कृतमध्ये क्षेम म्हणजे क्षेम किंवा क्षम म्हणजे काय? आलिंगन. मी जगाच्या मालकाला आलिंगन द्यावं. आलिंगन म्हणजे नतमस्तक नाही, आलिंगन म्हणजे मिठी. आलिंगन म्हणजे काय? मिठी. मी इतकं एक स्वरूपी व्हावं की आपल्या संसाठी, सेवेसाठी नाही. जगाच्या मालका आपली सेवा करू शकत नाही, आपल्या सेवेसाठी करून ठेला असं नाही होऊ शकत. आपुल्या संसाठी. संसाठी म्हणजे एकरूप होणं, आत्मस्वरूप होणं. तिथे कानोपात्रा 16.5 वर्षाची वेश्येची पोरगी चरणावर मस्तक ठेवून देह सोडतीये. त्याचं कारण आहे, धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, बेटी झाली ज्ञान देवाची म्हणून. या ज्ञानोबरायांचा आशीर्वाद मिळाला म्हणून कानोपात्रा आत्मस्वरूप होतीये. चोखोबराय दारात आहे, नामदेवराय पायरीशी. ताकद लक्षात घ्या, आत्मस्वरूप होणं म्हणजे देव होणं. ज्ञानोबराय जगाच्या मालकाशी आत्मस्वरूप होतात. इतकी जगाची मालक कृपा करतो, फक्त जाई नगी मायत तया. मी तिथं फक्त जावं, देव मला देव करतोय, अजून काय फळ द्यावं. अभंग कळतोय या विषयाकडे. मग ज्ञानोबराय कोण? बघा आता कसं काय शक्य होणार? नुसतं पंढरीच्या वाटेवर कसं काय? 5 मिनिटं महाभारतात जाऊ, लगेच भारतात येऊ. तुम्ही होय म्हणलं होतं जाऊ, तुमच्या तोंडाकडे बघून वाट नाही जावं असं बोलत जा. 5 मिनिटं. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह वाकलं, द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह वाकलं. 7 मंडल केंद्रबिंदू. धर्मराजा चिंतित दिसतात, कारण द्रोणाचार्यांचं चक्रव्यूह हारकायचं म्हणजे एवढं सोपं नाही. अर्जुनाकडे ताकद आहे, पण अर्जुन गेला तर हे बाहेरचं युद्ध हारतील. मग काय करावं? अभिमन्यू आला तर काय झालं? चिंतित दिसताय. काही नाही म्हणे, हे तोडायचं कसं? मी जाऊ का? मला माहित आहे. जातोस का? जा. जायचं माहित आहे, पण यायचं. अभिमन्यूंनी 7 मंडल पार केली, केंद्रबिंदू पर्यंत पोहोचला, पण माघारी यायची गती माहित नसल्यामुळे पडला. जसा पडला, जयद्रथाने अभिमन्यूच्या मानेवर लात घातली. डोळ्यात पाणी आलं अभिमन्यूच्या. अर्जुन म्हणलं, क्षत्रिय नावाने कलंक असतो, एकतर पडाय नव्हता पाहिजे आणि पडला तर जगायला नव्हतं पाहिजे. क्षत्रियाने एकतर हारू नये आणि हारण्याच्या अगोदर मरण पत्करावं. आपण त्यातलीच माणसं बरं का. हारू नये, हारलं तर मरण पत्करावं. अरे तू जगायला पाहिजे नव्हतास, तू कस काय जगलास? आणि डोळ्यातनं पाणी पडला म्हणून रडतो. अभिमन्यू म्हणला, अर्जुनाचा पोरगा आहे, पडलो म्हणून रडत नाही. जयद्रथाने मानेवर लात घातली, त्याचा बदला मला घेता नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. अर्जुन म्हणले, शोभला क्षत्रिय, सोड जीव, बाप जिवंत आहे. उद्या सूर्यास्तापर्यंत मी त्या जयद्रथाला मारेल, नाहीतर स्वतःची चिता स्वतः रचल, उडी स्वतः मारेल. पटपट बोला. पण कोणी केला? पण कोणी केला? धन्यवाद. अर्जुनाने पण केला. अर्जुनाने पूर्ण केला. ड्रायव्हरने. कोणाच्या? तुमच्या का माझ्या? जगाच्या. हा, विश्वासकडे या, थोड्या विषयाकडे या. मग ताकद बघा, लक्षात घ्या. पण केला अर्जुनाने. शंख पुकारणी झाली. दिवसभर जयद्रथ हुडकला, पण जयद्रथाने छल कपट केलं, जयद्रथ सापडलाच नाही. तो लपून बसला. त्याला माहित होतं मी अर्जुनाच्या हाती लागलो तर जगणार. तो लपून बसला. आता लपून बसला तर काय करावं? उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील, अर्जुन चिता रचून त्यात उडी मारेपर्यंत ही पाठीमागं उभा राहिलेला करीत काय होता? आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. हा काय करत होता? मग भगवंताने सुदर्शन चक्र फिरवलं. सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हटले, आपल्याकडे नियम आहे, आम्ही जातो आमच्या गावात, त्या अगोदर आमचा रामराम घ्यायचा. सगळ्या माणसांना एकदा नतमस्तक व्हा. मग सगळीकडे फिरले. घालीन लोटांग नोवंदीनं. पाठीमागच्या गर्दीत जयद्रथ होता, अर्जुनाला दिसला. कारण देवाला माहीत होतं आपला हिंदू धर्मामध्ये नियम आहे, शत्रू जरी असला तरी मरणाच्या काळी गेल्याशिवाय राहायचं, अंतकालेचं नियम आहे आपला. मग जायचं शेवटी, ठीक आहे. मग त्याच नियमानुसार जयद्रथ आला होता. देवाला माहीत होतं येणार. आला, दिसला. अर्जुन म्हणला, दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. झालाय का? सूर्यास्ताला वेळ होता, सुदर्शन चक्र महागारी घेतलं, सूर्यास्त झाला नाही हे कळलं अर्जुनाला. देवाची लीला आहे. जाग्यावर बाण मारला, जयद्रथ मेला. पटपट बोला, बाण कोणी मारला? पटकन बोला, बाण कोणी मारला? मी मारला. बाण कोणी मारला? अर्जुनाने. मेला कोण? जयद्रथ. पण मेला कुणामुळं? पुन्हा आता लक्षकडे या. बोललेत ज्ञानोबराय. अपेक्षा कुणाची आहे? ज्ञानोबरायांची. कुणासाठी आहे? त्रैलोक्यासाठी आहे, बरोबर आहे. पण पूर्ण कोण करणार आहे? विश्वाचा
नाथ आहे. अर्थात त्यांच्यात आणि त्यांच्यात फरक नाहीये, ते दोन्ही एकच आहेत. आणि जगाच्या मालकाला शक्य असं काही नाही, पण प्रत्येक गोष्टीसाठी वर्म असतं. वर्म साधल्याशिवाय फळप्राप्ती होत. मग चुकली या वर्म, मार्ग फक्त योग्य पाहिजे. आमचं काय झालंय, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दाही एकटाच आला. बायको कुठे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही सांगा डिग्रसकर किती नारळ दिलो लेकरू होईल. मी सांगते किती वाऱ्या केल्यावर देव भेटेल. वारी कोणाची करताय हेही फार महत्वाचं आहे. कोणाला मानताय, ज्याला मानताय तो माणूस मानणारा आहे का हे सुद्धा लक्षात घ्या. मग आम्ही विचार केला फक्त शहाणा धनी असावा. आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माया बापच होता. आमच्यासाठी सत्य काय असेल, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, तुझ्याशिवाय सत्यच काही नाही. आम्हाला माहित आहे मार्ग धरायचा कुठला, जेथे आमचे मनोरथ पूर्ण होतील. आमचे मनोरथ पूर्ण व्हायचा मार्ग एकच आहे, अभंगाचं द्वितीय. जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माया दया पंढरपुरा. जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माया दया पंढरपुरा, दया पंढरपुरा, दया पंढरपुरा. पंढरपूरच का? कारण ते माहेर तिथं मायबाप आहेत. पांडुरंग माझा पिता, रखमाई आंबोची माता. जरा फार गोड वर्णन करतात बघा. जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला ग बाई बाई, जाते ग माहेराला ग बाई बाई, जाते ग माहेराला. ते माहेर आहे, मूळचं घर. सुरू तिथून आहे, शेवटही तिथंच आहे. आता कार्तिकी इकडे आहे, आषाढी सुट संपते कुठे, शेवटचा मुक्काम पंढरी आहे. आणि तुम्हाला माहित आहे शेवटच्या मुक्कामाच्या ठिकाणी भेटलं की द्वादशीचा फळ मिळतं. अगदी त्या पद्धतीने ती फळाची जागा आहे, मोक्षाची जागा आहे, म्हणून पंढरपूर आहे. पण विनंती आहे थोडं जवळचं शिकायला घ्या. फार अवघडच चाललाय तुम्ही. तुमचं काय सर, तुम्हाला जे दिसतंय ते सत्य मानताय तुम्ही, असं त्याच्या पाठीमागे लागू नका. फार विचित्र अवस्था आहे. नामदेवराय सांगतात बघा, लटके झाले कटके तेथे, गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चालली तिचे वाटी एवढे डोळे. हे नामदेवरायांचे कूट अभंग. कुठून कुठून किती कुठले कुठूनच कळत नाही. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरली पिले 12 हत्तीन. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाच दूध? ऐका कीर्तन. तर वनात कासव गीत गाय, ज्याचा आवाज निघणार ते काय शिवरंजनी म्हणणार आहे का? पण गाय म्हणा माऊली, आता गाय तर गाय. बरं, खोटं बोलताय. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे आईचे यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. अरे खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये खरे.
इथं कर्म कमी आणि बोबाटा जास्त आहे. आख्या करोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम. अरे कडू दिला कशाला? कोटीचा बांगला आणि बांगल्यावर नाव मातृपितृ छाया म्हणलं लय धार्मिक आहे काय की. घरी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खाटावर. आग लागू तुझ्या बांगल्याला. लिहितो कशाला? लोक इतके विचित्र झालेत बाबा, काय सांगायचं. कंटाळा येतो कधी कधी. अहो एखाद्याच्या घरी जावं महाराज, आपल्याला सवयवर का आपण एखाद्याच्या आता कामच आपलं फिरायचंय. एखाद्याच्या घरी जावं, त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पांगच फिरतय. ती आपलं काय ऐकतच नाही. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. आपल्याला आपल्या बायकोचं लय चालतंय ना. आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला हानतो का खायला का? ठीक आहे रे, दुसऱ्याने कौतुक करावं, स्वतःने लोकांनी कौतुक करावं, आपण जगाने कौतुक करावं रे. आज मामांचं कौतुक अख्खा तालुका करते, हेच त्यांचं वैभव आहे. अजून त्यांनी काय आयुष्यात नाही मिळवलं तरी चालतंय. सत्ता फार महत्वाची नसते, नाव. माझी कधी कधी मला नवल वाटतं महाराज. खूप माणसं बघितली आयुष्यात. तर जगाच्या मालकाला साथ देणारी माणसं आहेत ना, आयुष्यभर माऊली त्यांचा हात धरतात. माझी विनंती आहे, फक्त सत्याला जगवा. कधीतरी आता कार्तिक महिना चालू आहे, जमेल तसा काकडा करा. जमेल तसं. रोज नाही जमला हरकत, 1 दिवसाआड, 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, पण करा. काकडा करा. कृष्ण पक्ष चालू आहे, काकडा करा. काकडा माहिती आहे का? पहाटे उठून ओरडतात त्याला काकडा म्हणतात. तो काकडा. सामर्थ्य लक्षात घ्या. विश्वाच्या नाथाला उठवायची, जागा करायची ताकद ज्या अभंगांमध्ये, ते आपल्याला जागा करू शकत नाहीत का? ह्या महाराष्ट्रातील काकडा फक्त पोरांनी करावा, तरुणांनी करावा, तरुण मुलामुलींनी करावा. माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असेल हा विश्वास या व्यासपीठावर देत आहे. फक्त काकडा तरुणांनी आणि तरुणींनी करावा. त्यासाठी काकडा माहीत असावा आमच्या पिढीला. थोडं जरा मोठेपणा करत जरे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, लॉच्या सेकंड इयरला आहे. मी लॉच्या सेकंड इयरला. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला उभा केलं बरं. महाराज सरांनी त्याला उभा केलं. सरांनी त्याला उत्तर विचारलं. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड आहे. अख्खा वर्ग हसला. सर म्हणले, मूर्खच का तू लॉला ऍडमिशन घेतलंय? तुला वकील कोण देणार आहे? तुला केस कोण देणार? तो म्हणला, थतलं बोलू नका. कतलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? अरे तू लॉ करतोयस मूर्ख, तुला केस देणार कोण? तो म्हणला, कुणी बी दिलं. अरे कोणी देईल? बरं दिली तर तू लढशील का? तो म्हणला, तल कती बी लल. कती लल? अरे लढलेली पुढच्याला कळली पाहिजे. अरे वकील सोडून दे, दुसरं काहीतरी कर. तो म्हणला, मला माझ्या बापा थपा नाही, मला वकीलच व्हायचंय. ठीक आहे, तू होशील रे, तू डिग्री घेशील, पण तुला केस देणार कोण? अरे केस द्यायचं सोड. हे 20 रामायणाचे ग्रंथ घे. पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना, पट्ट्या कॉलेजच्या एरियात मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडरएस्टिमेट केलं, त्याला ग्राह्य धरलं. अरे का मायबापावं, अख्ख्या जगानं आपली हारायची वाट बघावी, मग आपण जिंकावं. त्याची मजा आहे ना, ती माऊलींची कृपा आहे. जगानं आपल्या हारायची वाट बघावी ना आपण जिंकावं. लोकांना वाटावं ह्याची पोस्ट निघणार नाही, मग आपण काढावी. लोकांनी म्हणावं ह्याचा बांगला होणार नाही, मग आपला व्हावा. आपल्या बापासमोरून भावकी अशी गाडीत फिरली. एक दिवस असा असेल की माझा बाप ह्यांच्यापेक्षा 10 पटीनं जास्त श्रीमंत असेल आणि ते माझ्या कर्तृत्वामुळे असेल. हे माझं आयुष्याचं सगळ्यात मोठं स्वप्न असावं. हेच आयुष्य रे, बाकी काही नाही. या विषयाकडे मग लेक्चर भरलं. पुढचं सरांनी उभा केला. त्याला म्हणले, का रे विकले का? त्यानं खाली मान घातली. सर म्हणले, गॅरंटी होती नाही विकणार. तर म्हणला, तर एक नाही ऐकला, थगले ऐकले. सर म्हणले, कस काय? लय थोपय. म्हणला, दल प्रत्येका थमलता येतो, त्याला म्हणा येतो. हे बदा हे रामायण, हे बदा हे रामायण आहे. दिलत कल. हे बदा हे रामायण आहे. हे बदा हे रामायण आहे. तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले, देन होय पुढं. तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी करा. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. आणि आपण त्यातले बनले पाहिजे. विनंती, कधी कधी स्वराज्य ऐकत जा, इतिहास ऐकत जा. बापाच्या मांसावर पोराची नजर पडावी, पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी, इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता. तरी भांडणं झाली नाही. आणि सगळ्यात मोठं वैभव, शिवकाळात एवढा भीषण दुष्काळ असून एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे वैभव इतिहासाचं आहे आणि याला स्वराज्य म्हणायचं आहे. काय चालवलं असेल ना स्वराज्य? काय कुणाच्या जीवावर? अरे शेतकऱ्यांच्या पोरांच्या जीवावर. काय ताकद होती, कूस काय होते महाराज, काय आई होती. धन्य धन्य थोर आई शिवराय
महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा चिजायला मानाचा चिजायला मानाचा चिजायला मुजरा मानाचा चिजायला टाळी बसलं माय बाप ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे या मातीचा अभिमान आहे असं प्रत्येक जण टाळ्या वाजवा आता एवढं बोलून जे 2-4 दशकोले वाजवत नाही त्यांना सांगते जे भारतात जन्माला आले तर टाळ्या वाजवतील जे जन्माला पाकिस्तानात आले तर टाळी वाजवणार नाही काय वाजवायची टाळी आठवा 350 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आला डोळ्यात देखत आपल्या आई बहिणींची आबरू लुटली अरे मंदिराच्या उद्ध्वस्त केली आदिलशाही निजामशाही मुघलशाही कुतुबशाही दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थयात नाचत होता अरे मुठभर मावळा हातात बाजी गुलाबाची तानाजी असाजी सूर्याची कोंडाची फुलाची पंचन धनाची संताची मोरोची बहिरची मोरे घोरपडे वैद्य निंबाळकर बांदलकर चेधे काय होणार एवढ्याची स्वराज्य घडणार आहे एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता अरे मावळा 32 इंचासाठी 140 ते 160 किलो वजन 6.5 ते 7 फूट उंची नजरेत असा अंगार अर्धा शत्रू बघून गार व्हायचा मावळा अरे 23 वर्षाचा शिवाकाशी मृत्यूच्या पालखीत बसलाय राजा विचारतो शिवा पालखीत बसलायस खरा पण चुकून तर शत्रूच्या हाती पालखी लागली ना स्वप्नातही विचार केला नसेल एवढ्या वाईट मरणाने मरशील ते 23 वर्षाचं पोरग कर्ण पांड पोरग राजांना म्हणताय राजा काय बोलता हो राजा अव जिंदगानीत येऊन एकदा शिवबा राजाला बघावं एवढं सपन मी आयुष्यभर बघितलं माझी माय म्हणायची शिवबा राजासारखा दिसतोस तू आयुष्यभर शिवबा राजांना बघता एवढं सपान बघणारा हा शिवा आज जर त्यांना शिवरायांना जगता येत असेल काय सौभाग्य असेल या शिवा काशीदाचं अहो छत्रपती शिवाजी राजा म्हणून जर मेलो ना तर सुवर्ण अक्षराने इतिहासात नोंद होईल या शिवाची ह्या मातीत जन्माला आलोय राजा तुमच्यासाठीच मारावं एवढं सपन बघितलं 23 वर्षाचं तरुण बाण देहावर उदार होऊन राजांच्या पालखीत बसलंय पण तिळ मात्रही त्याच्या मनामध्ये शंका काय ताकद आहे का कशासाठी होती मुघलांची संतत्य वेळी तीन तुबल्यांना नव्हता कुमाली होती मुघलांची संतत्य वेळी तीन तुबल्यांना नव्हता कुमाली होती जिजाईला खंत झालं शिवपात संत होती जिजाईला खंत झालं शिवभात संताचं पूजित महाराष्ट्र सारा मुजरा माना ती माझ्या पोटी हे देखणं स्वराज्य निर्माण करणारं लेकरू जन्माला आलं काय खुश आहे मुजरा मानाचा चिजा मानाचा चिजायला मुजरा मानाचा चिजायला
मोहिनी स्वरूपामध्ये दैत्यांनी जेव्हा देव वरून अमृत घेतलं छलकपटाने, तेव्हा मोहिनी स्वरूप भगवान विष्णूनी घेतलं आणि विष्णूने सांगितलं की या मोहिनी स्वरूपामध्ये इतकं देखणं स्वरूप असेल की दैत्य भुलले यात वाद नाही, देव सुद्धा म्हणजे शंकरही भुलले, ब्रह्मही भुलले, इंद्रदेव चंद्रदेव सगळे बोलले. प्रत्येकाच्या मनात वाटलं की अशी माझी पत्नी असायला हवी. इतकं गोड देवा, इतकं सुंदरच कोणी नाही जगात. शंकराचार्याचं वर्णन आहे बघा. मधुरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति निरखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. गोड आहे ते. गवळण फार गोड वर्णन करते देवाचं. थोडंसं ट्रबल द्यावाचं. काली काली आले के काली काली आले के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुरली पाले, हमें जिंदा रहने दे मुरली पाले, मुरली वाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले. गवळण आहे, वरण करते देवाचं देवा. आप इस तरह से, आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए, यूं बन सवर के सामने आया न कीजिए, ये रंगीले नैना तुम्हीं को मुबारक, ये मीठे मीठे बहना तुम्हीं को मुबारक, ये रंगीले नैना तुम्हें को मुबारक मुबारक मुबारक, ये रंगीले नैना तुम्हीं को मुबारक, ये मीठे मीठे बहना तुम्हीं को मुबारक. काली 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 अलगों के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. मुरली वाले मुरली वाले मुरली वाले मुरली वाले मुरली वाले मुरली वाले हो मुरली वाले. मुरली वाले 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 मुरली वाले. मुरली मुरली वाले मुरली वाले. गोड असेल जगाचं मालक, काय सुंदर असेल. ती मोहिनी स्वरूप घेतलेला देव, सगळे देवदैत्य बोलले, प्रत्येकाच्या मनात वासना निर्माण झाली. एक देव सूर्यदेव, सूर्यदेवांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं. प्रत्येक देवाला वाटावं अशी माझी पत्नी असावी. एकमेव सूर्यदेव ज्यांना असं वाटलं, इतकी गोड, इतकी सालस, इतकी गोंडस, इतकी गोड जर माझी मुलगी असती तर काय भाग्यवान बाप असतो. इतकी सालस, इतकी गोंडस माझी मुलगी असायला पाहिजे. देवालाही नवल वाटलं. जिथे भुलवायला मी स्वरूप घेतलं तिथे सुद्धा जर वात्सल्य निर्माण होत असेल तर काय स्वच्छ मन म्हणावं त्या सूर्यदेवांचं.
जगाच्या मालकाने आशीर्वाद द्यावा, सूर्यदेवा द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून जन्माला आल्यानंतर मी तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल आणि ती इतकी गोड असेल, इतकी गोड असेल, अशा लाखो मोहिनी ज्याच्या रूपावर भाळतात तो भगवंत तिच्या रूपावर भाळलेला असेल. इतकं सुंदर त्या राधेचं स्वरूप असेल. विचार करा किती गोड असेल ती राधा. आणि आजकालच्या पोरी म्हणतात मी राधा आहे, राधेसारखं नटतात, राधेसारखं मुरडतात. काय होती ती राधा? अशी दारातनं चालली ना तर काकीला बसलं. बरं काय पोरं, हे एक आधी ऐकून घ्या. कृष्ण 5 वर्षाचे होते त्यावेळेस राधा 22 वर्षाची होती. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. आता तुमची राधा 22ची आणि तुम्ही 5चे का? अशी रांगत जाता का? मला जी लय आवडते असं करता काय? राधा होती मला अशी दारातनं चालली ना, यशोदे मातेकडे देव हट्ट करायचं. राधिका कोरी से बिरज की छोरी से राधिका कोरी से बिरज की छोरी से मैया रचा दो मेरो प्यार ओ माँ, मैया रचा दो मेरो, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी छोटी है, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है. ओ कान्हा कैसे रचा दूं तेरे प्यार, ओ कान्हा कैसे रचा दूं तेरे प्यार, ओ मैया कैसे रचा दे. वो कितनी गोरी है, वो कितना. अगं आई आहेस का भिताड आहेस? लोकांच्या लेकराला गोरं म्हणती, स्वतःच्या लेकराला काळं म्हणती. अगं आई आहेस तू, स्वतःचा पोरगा डांबर असला तरी हिराच म्हणायचा. अगं आई आहे ना तू, पण खरं आहे ते खरं. ये मत कह मैया कि मैं काला हूँ, ये मत कह मैया कि मैं काला हूँ, चांदनी की रोशनी अंधेरों से ही होती है. वो कितनी गोरी है, तो कितना काला वो कान्हा. कैसे रचा दूं तेरे मैया, कैसे रचा दे मेरो घर. हे निस्वार्थी प्रेम जगाच्या मालकाला आमचा अधिकार देतो महाराज. आणि एवढं फळ मिळावं याच्यासाठी विनंती एवढीच आहे, पत्रात पडायचं असेल तर कर्मही करावं, वर्मही करावं. आमचं वर्म सोपे वर्म आम्हा सांगितले, जिथे आम्हाला कर्म जगाच्या मालकाला जवळ करायचंय. आमचं वर्म हरीचं नाम आहे. मग आम्ही काय करावं? काही नाही करावं महाराज. भगवंताचं नाम जमल तसं कसं घ्या. सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मग मरत नाही का? घरी गेल्यावर पिऊन बघा. नाही, विषाची परीक्षा घेऊ नये महाराज. विष कसंही केलं तरी मारतच. रागाने खाल्लं काय आणि प्रेमानं खाल्लं काय? मध रागानं खाल्ला काय आणि प्रेमानं खाल्लं काय? गोड ती गोड, त्याचा गुण आहे. मधाचा गुण आहे गोडवा देणं, विषाचा गुण आहे मारणं, भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य देणं. ते देतच, तुम्ही कसंही घ्या, त्यात काही एवढं नाही. भावे फक्त प्रेम फक्त. आणि मनात प्रेम असून मुखामध्ये भगवंताचं नाम असावं. जगाचा मालक कृपा करतो, फळ देतो. काय करायचं? मुखाने नाम. कसं? दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही हात वर करा. लक्ष्मी शारंग तेरे सीतापती रघुवीर राधा गोविंदा.